नमस्कार, मी अनुप्रिया। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। दहशतवाद विरोधी सप्ताहाचा तिसरा दिवस पडला पार। वाशीच्या अग्निशमन दलाची अवस्था खस्त। ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी। दहशतवाद विरोधी सप्ताहाचा तिसरा दिवस पार पडला। या सप्ताहात मुस्लिम विद्यार्थी व मुस्लिम बांधवांचा सहभाग पाहायला मिळाला। भारतात दहशतवाद फोफावत असल्याने दहशतवादी संघटना नेहमीच सक्रिय असल्याचे दिसून येते। भारतात दहशतवादाला विरोध करूनही दहशतवाद मात्र काही कमी होताना दिसत नाही। दहशतवादाला रोखण्यासाठी गेल्या महिन्यात अनेक वीर जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली। दहशतवाद रोखण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। तसेच यावर प्रतिबंध घालण्यासाठी अनेक मोहीम देखील राबवण्यात आल्याचे दिसते। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी दहशतवादी विरोध सप्ताह चालू केला। नवी मुंबईत हा सप्ताह सलग तिसऱ्या दिवशी पार पडला। या सप्ताहात मुस्लिम विद्यार्थी व मुस्लिम बांधवांचा सहभाग लाभला। मुस्लिम संघामध्ये दहशतवादाबद्दल जनजागृती करून यावर कसा अटकाव करावा याबाबतचे उपाय सुचवले। मुस्लिम बांधवांना एकत्रित करून समतेचा संदेश देण्यात आला। दहशतवाद रोखण्यासाठी एकत्रित येणं महत्त्वाचं असल्याने या सप्ताहाचा तिसरा दिवस पार पडला। दहशतवाद विरोधी सप्ताहाच्या निमित्तानं समाज घटकातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांकडे आम्ही जातोय। वेगवेगळ्या आस्थापना, मॉल, मल्टीप्लेक्स, थिएटर्स यांच्या घातपात विरोधी तपासणीबरोबरच त्या ठिकाणची असणारी सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने सतर्क राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। मर्मस्थळांची सुरक्षा हा एक यामधला महत्त्वाचा भाग असून त्याचं देखील विशेष तपासणी आम्ही या निमित्ताने करतोय। आणि या सप्ताहाच्या माध्यमातून शहरातल्या सर्वच समाज घटकामध्ये एक जागृती निर्माण करणे आणि त्यांचे डोळे तशा पद्धतीने प्रशिक्षित करणे की जेणेकरून त्यांना अतिरेक्यांची माहिती किंवा संशयास्पद व्यक्तीची माहिती व्हावी, संशयास्पद वस्तूची माहिती व्हावी आणि त्यांनी कोणकोणत्या खबरदाऱ्या या निमित्ताने घेण्याची आवश्यकता आहे याची जाणीव त्यांना व्हावी, हा या सप्ताहाच्या आयोजनापाठीमागचा आमचा उद्देश आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणीतसह राज MVTV। आपत्कालीन नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशामक दलच उघड्यावर पडले आहे। पर्यायी राहण्याची व्यवस्था अत्यंत अपुऱ्या जागेवर केल्याने येथील कर्मचाऱ्यांचे हाल झाले आहेत। महापालिका क्षेत्रात लागलेली आग विझवण्यासाठी अनेक आपत्ती प्रसंगी अग्निशमन दलाने केलेले कार्य मोलाचे ठरत आहे। औद्योगिक क्षेत्राचे देखील स्वतंत्र अग्निशमन दल असतानाही त्या ठिकाणच्या दुर्घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका महापालिकेच्याच अग्निशमन दलाला घ्यावी लागत आहे। परंतु अग्निशामक दलाच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांची पर्यायी ठोस व्यवस्था होणे गरजेचे असतानाही केलेल्या पर्यायी सोयीमुळे कर्मचाऱ्यांची असुविधा होत आहे। जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्या ठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे अग्निशामक कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे। या कर्मचाऱ्यांना निवासासाठी शेड्स बनवले गेले आहे, परंतु त्यात शौचालयाची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होताना दिसत आहे। पर्यायी बाहेर शौचालयाची सोय केली आहे, परंतु या शौचालयाची ड्रेनेज पाईपलाईन गळती असल्याने दुर्गंधी पसरत आहे। कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत एकच शौचालय असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत। तसेच शेड्समध्ये लाईट नसल्याने रात्री कर्मचाऱ्यांना अंधारात राहावं लागत असल्याचे समजले गेले। अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारपूस केली असता याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणीत सोबत राज MVTV। घनसोली येथील MMRDA उड्डाणपुलाच्या कामामुळे सकाळ संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे। घनसोली येथील MRDA उड्डाणपुलाच्या कामामुळे सकाळ संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे। यावेळी सर्व पोलीस या दोन उड्डाणपुलांच्या जागी तैनात करावे लागत आहे। मुंबई पुणे, मुंबई गोवा आणि मुंबई JNPT मार्गामुळे नवी मुंबईतील ठाणे बेलापूर मार्गावर दिवसाला सरासरी 1.5 लाख वाहने धावतात। या मार्गावरून वाहतुकीच्या कोंडीची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने 10 वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या असाईड या संस्थेच्या सहकार्यातून 200 कोटी रुपये खर्चून विटावा ते तुर्भे हा रस्ता तयार केला गेला। विशेष म्हणजे इतका खर्च होऊनही या मार्गावर कोणत्याही प्रकारचा टोल नाका बसवण्यात आलेला नाही। त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचीही संख्या अधिक आहे। MMRDAने तळवली, घनसोली आणि पावणे येथे 150 कोटी रुपये खर्चाचे 3 उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले। या 3 उड्डाणपुलापैकी तळवली आणि घनसोली उड्डाणपुलाच्या उभारणीच्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणीतसह रिपोर्टर राज MVTV। नवी मुंबई महापालिकेने केंद्र सरकारचे थुंकण्याविरोधी धोरण अंमलात आणण्याचे ठरवण्यात आले आहे।
केंद्र सरकारने 4 महिन्यांपूर्वी स्वच्छतेबाबत घेतलेल्या परीक्षेत देशात 3ऱ्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली नवी मुंबई शहर देशात आता 12व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नवीन थुंकण्याविरोधी कायदा अंमलात आणला गेलाय. आता सार्वजनिक जागेवर थुंकल्यास त्यावर सक्त कारवाई केली जाणार आहे. नवी मुंबईचे मुख्य नागरी आरोग्य विभागातर्फे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास टीबी सारखे भयानक संसर्ग आजारांना नागरिकांना बळी पडण्याची शक्यता दर्शवली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कठीण दंड आकारण्यात येईल असे म्हटले गेले. असे केल्यास कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 3000 असा दंड भरावा लागणार आहे. 2008 मध्ये थुंकण्याविरोधी दंड फक्त 100 ते 250 रुपये असल्याने नागरिक याबाबत निष्काळजी होत होते. परंतु दंड वाढल्याने नक्कीच भावी काळात याचा प्रभाव पडेल असे चित्र दिसून येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित सोबत रिपोर्टर राज, MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटू. नमस्कार.